नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये गेले काही दिवस वणवा पेटलेला आहे. जनतेचा उठाव चिरडण्यासाठी इथे पाकिस्तान रेंजरला गोळीबार करावा लागला आणि या गोळीबारामध्ये 40 पेक्षा जास्त लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. सरकारी आकडा कमी दाखवला जातोय. 7 ते 11 मृतांची संख्या सांगितली जाते. प्रत्यक्षात मृतांची जखमींची जी संख्या आहे ती खूप मोठी आहे. पाकिस्तानमध्ये भीषण परिस्थिती आहे. बलोचिस्तान पेटलेलं आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये आग लागलेली आहे. सिंधमध्ये तशाच प्रकारची परिस्थिती आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या विरोधात तिथले मुसलमानच उठाव करत आहेत, अशा प्रकारचे चित्र आहे. 2014 पूर्वी हीच परिस्थिती भारताच्या काश्मीरमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. पाकिस्तानने इथे आग डोम उसळवला होता. तेव्हा भारत सरकार पाकिस्तानच्या नावाने खडे फोडायचं, पाकिस्तानकडे बोट दाखवायचं. आता आपण ही रडारड बंद केलेली आहे. आता रडतायत ते. पाकिस्तानचे लष्करशहा, पाकिस्तानचं सरकार भारताकडे बोट दाखवतंय. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये जे काय होतंय त्याच्यामागे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत. रिसर्च अँड अनालिसिस विंग आहे. अशा प्रकारची चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू आहे. याच विषयावर आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. गिलगिट बाल्टिस्तान जिथे मुस्लिमांचा टक्का 99.5 आहे, जिथे गैरमुस्लिमांची संख्या फक्त 0.5% आहे, तिथे जनता रस्त्यावर उतरली आणि पाकिस्तान सरकारचा निषेध करते. 5 जूनच्या रात्री अचानक परिस्थिती चिघळली. पाकिस्तानी रेंजरने जम्मू काश्मीर अवामी ॲक्शन कमिटीच्या कार्यकर्त्यांना अटक करायला सुरुवात केली. रात्रीच्या अंधारामध्ये धरपकडीचं सत्र सुरू होतं आणि त्याच वेळी एका चकमकीचं वृत्त आलं. शहाजेब हबीब हा स्थानिक व्यापारी, पाकिस्तान रेंजर बरोबर झालेल्या चकमकीमध्ये त्याची हत्या करण्यात आली आहे अशी बातमी पसरली आणि भडका उडाला. शहाजेब हबीबचा मृतदेह नेण्यात आला रावळकोटच्या कंबाईंड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये. त्या मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी स्थानिक लोकांनी तिथे धाव घेतली. हॉस्पिटलला घेराव घातला आणि जोपर्यंत हा मृतदेह आमच्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं म्हणत स्थानिक लोकांनी तिथे ठिय्या दिला. वातावरण प्रचंड चिघळलेलं होतं, तणावपूर्ण होतं. 48 तास हा तमाशा सुरू होता. 7 जून रोजी रेंजरच्या तुकड्या तिथे मोठ्या संख्येने उतरवण्यात आल्या. लाठीमार सुरू झाला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. जमाव प्रचंड भडकला होता. चिडलेल्या जमावाने दगडफेक सुरू केली. काही लोकांकडे स्वयंचलित शस्त्र होती. या शस्त्रांनी रेंजरवर गोळीबार सुरू झाला. 4 रेंजर ठार झाले आणि 23 पेक्षा जास्त जखमी झाले. रेंजर्सनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं आणि त्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये 7 लोक ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात संख्या 40 पेक्षा जास्त आहे. जखमींची संख्या 70 पेक्षा जास्त आहे. आता इथे इंटरनेट बंद करण्यात आलेलं आहे. संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. 14,000 रेंजर्सना इथे तैनात करण्यात आलेलं आहे आणि परिस्थिती प्रचंड तणावपूर्ण आहे. गेली 2-4 वर्ष गिलगिट बाल्टिस्तानमध्ये हे आंदोलन सुरू आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण होतं. आंदोलक निशस्त्र असायचे. परंतु 7 जून रोजी जे काही झालं त्याच्यामुळे पाकिस्तान सरकारने धसका घेतलेला आहे. त्यांना 2 गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. एकतर या आंदोलकांकडे आता स्वयंचलित शस्त्र आहे आणि ती शस्त्र पाकिस्तानी रेंजरवर चालवण्याची हिंमत सुद्धा आलेली आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानी सरकारमध्ये प्रचंड थरथराट निर्माण झालेला आहे. इस्लामाबादमध्ये बसलेले पंजाबी नेते गिलगिट बाल्टिस्तानचं शोषण करतायत ही भावना इथल्या जनतेच्या मनामध्ये मूळ धरून बसलेली आहे. पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड मोठा संताप आहे. हा संताप निघायचा पाकिस्तानी रेंजरवर. इथली जनता पाकिस्तानी रेंजरना एक गाठायची, त्यांना प्रचंड मारहाण करायची आणि त्यांचे कपडे काढून सोडून द्यायची. तेव्हा तो प्रतिकार निशस्त्र होता. आता त्याचं रूपांतर सशस्त्र प्रतिकारामध्ये झालेलं आहे. इथल्या लोकांच्या हाती AK-47 आलेली आहे, M16 आलेली आहे आणि ही काही फार कठीण गोष्ट नाहीये. गिलगिट बाल्टिस्तान या भागाचा वापर पाकिस्तानने गेली अनेक दशकं भारत विरोधी कारवायांसाठी केलेला आहे. भारताच्या विरोधात दहशतवाद्यांचं लॉन्चपॅड म्हणून या भागाचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे इथल्या लोकांच्या हाती स्वयंचलित शस्त्र येणं फार कठीण नाहीये. एका बाजूला खैबर पख्तूनख्वा आहे जो तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा गड आहे. एका बाजूला अफगाणिस्तान आहे, वाखान कॉरिडॉर आहे. त्यामुळे शस्त्र लोकांच्या हाती येणं ही फार कठीण बाब राहिलेली नाहीये. या सगळ्या आंदोलनाच्या मागे भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसिस विंग आहे अशा प्रकारचा दावा पाकिस्तानी मीडियाकडून केला जातोय. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या आंदोलनाचे कर्ते करविते आहेत असाही दावा पाकिस्तानी मीडिया करते. गिलगिट बाल्टिस्तानच्या जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जम्मू काश्मीर अवामी ॲक्शन कमिटी या संघटनेला पाकिस्तान सरकारने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेलं आहे. या संघटनेचा नेता शौकत नवाज मीर याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्या शोधासाठी त्याच्यावर 1 कोटी रुपयाचं इनाम जाहीर करण्यात आलेलं आहे. जो कोणी याची माहिती देईल त्याला 1 कोटी रुपये दिले जातील असं पाकिस्तानी सरकारने जाहीर केलेलं आहे. हा शौकत नवाज मीर सध्या भूमिगत झालेला आहे आणि भूमिगत राहून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून गिलगिट बाल्टिस्तानच्या जनतेशी संवाद राखून आहे.
पाकिस्तान सरकारने शौकत नवाज मीरच्या घरी छापेमारी केली आणि दावा केला की त्या छापेमारीमध्ये काही भारतीय चलन, काही संशयास्पद कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडलेले आहेत. या शौकत नवाज मीरला रॉचा एजंट ठरवण्यासाठी पाकिस्तान सरकार प्रचंड उतावळे झालेलं आहे आणि शौकतच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की एखाद्याने सरकारच्या विरोधात आवाज उठवला तर त्याला चिरडण्यासाठी त्याला देशद्रोही ठरवणं ही पाकिस्तान सरकारची खूप जुनी पद्धत आहे. शौकत हा मूळचा मुझफ्फराबाद मधला व्यापारी. त्याने इथल्या व्यापाऱ्यांची एक संघटना बनली. त्या संघटनेचं नाव अंजुमनी तजरान. हा अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्याकडे नेतृत्व गुण होते. गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांना त्याने एका झेंड्याखाली एकत्र केलं. एक संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेचं नाव जम्मू काश्मीर अवामी ॲक्शन कमिटी. ही संघटना प्रचंड लोकप्रिय झाली. 2024 मध्ये या संघटनेने एक आंदोलन केलं. हे आंदोलन होतं स्वस्त गव्हासाठी आणि स्वस्त विजेसाठी. पाकिस्तानला सगळी जी वीज जाते ते जलविद्युत प्रकल्प गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आहेत. इथलं पाणी वापरून तुम्ही वीज तयार करता, परंतु ती वीज जाते पंजाबकडे, सिंधकडे. आम्हाला काही मिळत नाही आणि जर मिळाली तर महागड्या दराने वीज मिळते. असा असंतोष या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला. त्यांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनाचं नेतृत्व शौकतने केलं. महागाई प्रचंड भडकली होती. गहू महाग, गव्हाचं पीठ महाग, दूध महाग, अशा प्रकारची परिस्थिती होती. तर हे दर कमी करावेत म्हणून शौकतच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. हे आंदोलन यशस्वी झालं. पाकिस्तान सरकार झुकलं, गव्हावर सबसिडी द्यायला सुरुवात केली, विजेचे दर सुद्धा कमी केले आणि त्याच्यानंतर शौकतची लोकप्रियता या भागामध्ये प्रचंड वाढली. 1947 नंतर जम्मू काश्मीरचा जो भाग पाकिस्तानने गिळंकृत केला तो आपल्या दृष्टीने पाकव्याप्त काश्मीर आहे. त्यांच्या दृष्टीने याचे दोन भाग पडतात. एकतर आझाद काश्मीर आणि दुसरा गिलगिट बाल्टिस्तान. आझाद काश्मीरचा स्वतंत्र पंतप्रधान असतो. हा भाग सुन्नी बहुल आहे आणि याच्यावर थेट पाकिस्तानचं नियंत्रण आहे. म्हणजे स्वतंत्र पंतप्रधान वगैरे नाममात्र गोष्टी. तशीच गिलगिट बाल्टिस्तानमध्ये एक नाममात्र विधानसभा आहे. या विधानसभेचे 33 सदस्य असतात. त्यापैकी 9 जागा राखीव आहेत. या भागामध्ये शियांचं बाहुल्य आहे. या भागाचं वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे वैशिष्ट्यापेक्षा विचित्रपणा. इथले लोक पाकिस्तान सरकारला कर भरतात, परंतु हे लोक पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही. इथे मोठे प्रकल्प आणायचे असतील तर स्थानिक लोकांना विचारलं जात नाही. थेट पाकिस्तान सरकार ठरवतं, म्हणजे इस्लामाबाद ठरवतं आणि इथे मोठे मोठे प्रकल्प येतात. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. इथले जलविद्युत प्रकल्प हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानचा कब्जा केला आणि त्याच्यानंतर धंदे सुरू झाले इथलं लोकसंख्येचं गणित बदलण्याचे. खैबर पख्तूनख्वामधून सुन्नी मुसलमानांना आणायचं आणि इथे वसवायचं, हे धंदे इथे अनेक वर्ष सुरू आहेत. त्यामुळे इथलं लोकसंख्येचं गणित झपाट्याने बदलताना दिसत आहे. आझाद काश्मीरचे लोक जसं काश्मीरी भाषा बोलतात, पहाडी भाषा बोलतात, ती भाषा इथे चालत नाही. इथले लोक वेगळ्या भाषा बोलतात. इथले लोक बाल्टी भाषा बोलतात, बुरुशास्की भाषा बोलतात, चीना भाषा बोलतात, वाखी भाषा बोलतात. इथले जे शिया मुसलमान आहेत ते इस्माइली आणि नूरबक्षी या पंथाचे शिया मुसलमान आहेत. या भागाचं सुन्नीकरण करण्याचे जे पाकिस्तान सरकारचे प्रयत्न होते ते आता यशस्वी होताना दिसत आहेत. इथे सुन्नींची संख्या आता जवळजवळ 30% झालेली आहे. हे सुन्नी, हलाफी आणि देवबंदी या पंथाचे असतात. दियामेर आणि चिलास या भागामध्ये त्यांची वस्ती वाढलेली आहे आणि गिलगिट बाल्टिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये सुन्नींची लोकसंख्या झालेली आहे 30%. या शिया सुन्नींमध्ये नेहमी संघर्ष होत असतात, कारण शियांच्या आता लक्षात आलेलं आहे की पाकिस्तानला सुन्नी मुसलमानांची संख्या इथे वाढवून या भागावर पूर्णपणे नियंत्रण आणायचंय. 70च्या दशकापर्यंत इथे असा कायदा होता की गिलगिट बाल्टिस्तानच्या बाहेरच्या व्यक्तीला इथे जमीन विकत घेता यायची नाही. जुल्फिकार अली भुट्टो इथे सत्तेवर आले. त्यांनी हा कायदा मोडीत काढला आणि त्याच्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की कोणीही यावं आणि इथे बस्तान ठोकावं, जमीन विकत घ्यावी आणि आपली प्रॉपर्टी निर्माण करावी. हा भाग पहाडी आहे, अत्यंत निसर्ग संपन्न आहे, देखणा आहे, परंतु इथे विकास नावाला सुद्धा नाहीये. इथे शाळा कॉलेज नाहीये, तिथे कारखाने नाहीये, इथे उद्योग नाहीये, विकासाचं नाव निशाण नाहीये. आणि इथल्या लोकांच्या मनामध्ये ही भावना आता हळूहळू पक्की होत चाललेली आहे की इस्लामाबादमध्ये बसलेले जे पंजाबी आहेत, पंजाबी राज्यकर्ते आहेत, ते आपल्या भागाचं शोषण करतायत. या भूभागाचं सामरिक महत्व प्रचंड मोठं आहे. एका बाजूला चीनचा शिंजियांग प्रांत आहे, एका बाजूला भारत आहे, एका बाजूला अफगाणिस्तान. भारताला जर अफगाणिस्तानमध्ये शिरायचं असेल तर हा भूभाग भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मध्य आशियाचा जो मार्ग आहे तो याच भूभागातून जातो. आणि इथून अफगाणिस्तान, तिथून मध्य आशिया. याच भूभागामध्ये चीनचा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पाकिस्तानची अत्यंत महत्वाची धरणं दियामेर आणि भाषा ही याच भागामध्ये आहेत. पाकिस्तानने जेव्हा इथे निवडणुका घेण्याचे उपद्व्याप केले तेव्हा भारताने पाकिस्तानला जबरदस्त झापलं. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत भूमिका जाहीर केली की इथे निवडणुका घेऊन गिलगिट बाल्टिस्तानमध्ये जी खदखद आहे ती पाकिस्तान झाकू शकत नाही. हा भाग पाकिस्तानने
बळजबरी कब्जा केलेला आहे आणि या भागामध्ये कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेणं, इथल्या रचनेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करणं भारताला अजिबात मान्य नाहीये. भारतात मोदी सरकार आल्यानंतर आपल्याकडे जो जम्मू काश्मीरचा भाग आहे त्याचा प्रचंड विकास झाला, कायापालट झाला आणि सीमेच्या पलीकडे जे काश्मीरी आहेत ते सुद्धा हा बदल बघतायत. त्यांच्या मनामध्ये एक भावना आहे की भारताच्या ताब्यात जो जम्मू काश्मीर आहे तिथल्या काश्मीरींना सोन्याचे दिवस आलेले आहेत, परंतु आपलं आजही पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून शोषण सुरू आहे आणि हीच भावना त्यांच्या मनामध्ये खदखद निर्माण करते. हीच भावना त्यांना रस्त्यावर उतरायला प्रेरित करते. आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसापूर्वी एक विधान केलं होतं, आम्हाला पाकव्याप्त काश्मीर घेण्याची गरज नाहीये, पाकव्याप्त काश्मीर स्वतःहून भारतामध्ये येईल. आता या वाक्याचा अर्थ सगळ्या जगाला कळू लागलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.